लीला, हाँ काय करते तू? गाडी धुतीये, दिसतंय ना, तुम्ही पण या ना. लीला, काही गरज नाही याची, सोडते. एजे खूप मज्जा येते, या ना तुम्ही पण, दोघं मिळून गाडी धुया. एजे प्लीज प्लीज प्लीज. लीला, what's going on? ते दसऱ्याच्या दिवशी आपण गाडी धुतो आणि तिची पूजा करतो ना, म्हणून मी गाडी धुत होते. तुम्ही पण येता का? दोघे मिळून धुया. आजी, आम्ही पूजेची तयारी करून घेतो. अगं नाही, लीलानं केली आहे ना, ती तर बापरे उत्सव मूर्तीच आहे. पहाटे पहाटे उठली, सगळी तयारी केली आणि आता अभिरामची गाडी धुतली. गाडी? अगं ही काय? सणाच्या दिवशी हा काय अवतार केलाय? नक्की गाडीच धुत होतीस ना? आता दोघं मिळून गाडी धुत होतो तर थोडं पाणी उडणारच ना. दोघं मिळून म्हणजे तू आणि मी आणि एजे. म्हणजे खरं तर मी एकटीच धुत होते गाडी, म्हणून मग एजे पण आली मला मदत करायला आणि मग गाडी धुता धुता थोडंसं पाण्यात खेळलो म्हणून भिजले. काहीही. आणि पहिली गोष्ट, एजेंटच्या गाडीला इतर कोणी हात लावलेला त्यांना चालत नाही. इतरांचं माहित नाही, पण मी बायको आहे ना त्यांची, त्यामुळे मी हात लावलेला चालतो. बरं लीलाबाई, जा आता, आटपा लवकर, असंच जाऊ नका. आता आल्यात ना तिघी,
ते बाकीचं काम करतील. हं, जा, जा, जा. काय चाललंय वेडाबाई? आजी बाकी काय करायचं असेल तर सांगा, आम्ही करतो. अगं काय नाही, सगळं केलंय लीलानं. आणि तिनं शेफला श्रीखंडपुरीचा बेत पण सांगितलेला आहे. बाकी काही छोटी मोठी कामं राहिली असतील तर उरकून घ्या. नाही नाही, एक मिनिट आजी, श्रीखंड पुरी नाही, मी बासुंदी सांगितली होती, कारण एजेंना श्रीखंड आवडत नाही. नेहमी नेहमी काय ग, रोज खातोच ना आपण अभिरामच्या आवडीचं, काही होत नाही. यावेळेला लीलाच्या आवडीचा स्वयंपाक खाऊया आपण. हं? या लीलाला कोणी आगाऊपणा करायला सांगितला होता? आ, आजी मला ना रांगोळी काढायची होती ना, मी काल रील बघून डिझाईन फायनल केलं होतं. वहिनी मी पण, मला तर ना ते दारात हे लावायचं होतं, ते काय काय म्हणतात, हा झालर झालर लावायची होती. तोरण. तोरण म्हणतात त्याला. काय? तोरण. हं, लक्षात ठेवायचं हा सरस्वती. लावलंय लीलाने. लावलं? हो. पण आजी हे गप्प बसा तुम्ही ना. कशा भाषा तुम्ही बावळट. अरे इतर बायकांकडे बघा, घरामध्ये सून येण्याची वाट बघत असतात. कधी एकदा आमच्या मुलाचं लग्न होत आहे, कधी आमच्या घरामध्ये सून येते, म्हणजे आम्हाला कामातून जरा आराम मिळेल. पण इथे तर काय उलटीच गंगा वाहतीये. सासू आलीये तुमची सासू, आणि तुमच्या वाटणीचं सगळं काम ती करतीये. मग तुम्ही आराम करायला पाहिजे, एन्जॉय करायला पाहिजे की नको? चला करा, एन्जॉय करा, हसा जरा हसा.